अक्कलकोट तालुक्यातील समर्थ रामदास स्वामी कालखंडात स्थापित नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असणाऱ्या दक्षिणमुखी जागृत मारुती मंदिरात हनुमान जयंती निमित्त 22 व 23 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान मंगळवारी हनुमान जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर विविध फुलांनी सजविण्यात आले होते। कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्रासह विविध राज्यातील भक्तगणांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचे दिसून आले व भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगांची व्यवस्थाही करण्यात आली होती। यावेळी हनुमान जयंती निमित्त विविध राज्यातून हजारो भक्त दर्शनासाठी गोडगाव येथे दाखल होत असतात। या निमित्ताने मंदिर समितीच्या वतीने पिण्याचे पाणी, शौचालय आणि भक्त निवास अशा सुविधा भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। दर्शनासाठी भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने नीटनेटके नियोजन करून दर्शन रांग व्यवस्थाही करण्यात आली आहे। तर आज हनुमान जयंती निमित्त भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांनी सांगितलं। मंदिर समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते व डॉक्टर हेगडेवार रक्तपेढीकडून रक्त संकलन करण्यात आले। तसेच योगेश शिवानंद कोनापुरे, सचिन सूर्यवंशी, दिनेश बारसकर, अभिनव बारसगाव आदी भक्तांनी अन्नदान सेवेमध्ये आपला मोलाचा वाटा उचलला। जय बजरंगबली। जय श्रीराम। नाही रे बरोबर मी श्रीकांत खानापुरे, अध्यक्ष श्री जागृत मारुती मंदिर गोडगाव बुद्रुक। आज योगायोगाने मंगळवारी हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे आणि हा दिवस मारुतीचे जन्मदिवस असल्यामुळे आणि खूप वर्षांनी हा योग आलेला आहे। त्या निमित्ताने आज पहाटे श्री जागृत मारुती महारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, शनी पूजा, गजलक्ष्मी पूजा
इत्यादी कार्यक्रम करण्यात आले आहेत आणि आलेल्या भाविकांसाठी श्री निसार चांद शेख राहणार पुणे यांनी महाप्रसादाची सोय केलेली आहे आणि थोड्याच वेळात 9 वाजता श्री जागृत मारुतीची पालखी मिरवणूक गावभर होणार आहे आणि आलेल्या भाविकांना दुपारी 12 वाजता महाआरती करण्यात येणार आहे आणि दिवसभर भाविकांना मंदिर समितीतर्फे हनुमान चालिसा महाप्रसाद इत्यादी सोय करण्यात आलेली आहे आणि तसेच उद्या कुस्तीचा पैलवानासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आजच्या जन्मोत्सवानिमित्त श्रीच्या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात इत्यादी देशातील इत्यादी प्रांतातून भाविक जोडगावला येत आहेत.